हनुमंत रूपामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. तुतारीवर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार. कृष्ण रूप अवतारामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार. नारळावर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार. स्वरूप असणार आहे आणि त्याच्यावर आरूढ झालेला बाप्पा. हातामध्ये बासुरी असणार आहे. कृष्ण अवतार तुम्हाला ढोलकीवरचा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 5 फुटी असणार आहे. हा बघा ते 2.25 फुटामध्ये असणार आहे. मल्हारूप अवतारामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पण तुम्हाला 2 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. 3 ते 3.25 फुटीमध्ये असणार आहे. 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. छोटे छोटे बाप्पा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. श्री दत्त रूपामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार. गोल चौरंगावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार. मंडळी यंदाची ट्रेंडिंग मूर्ती जी हनुमंत बाप्पा निघालाय. हा बघा पूर्ण बाप्पा तुम्हाला आता पाहायला भेटणार. सो नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीर या चॅनलवर. आणि आज पुन्हा एकदा आपण व्हिजिट करणार आहोत शिवशंभो कला केंद्राला. पहिला होता त्याच्यामध्ये पूर्ण ब्लँक तुम्हाला गणपती म्हणजे पूर्ण व्हाईट पेंट केलेले, फक्त साचा टाकून काढलेले गणपती पाहायला भेटलेत. आणि या टायमिंगला तुम्हाला सर्व कलर आणि मस्त असे डेकोरेटिव्ह सजावट वगैरे केलेले गणपती पाहायला भेटणार आहे. सो चला थेट जाऊया कला केंद्रामध्ये, बघूया कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चला करूया व्हिडिओला सुरुवात, बोलूया गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी पाहू शकता, हा तुम्हाला होलसेलवाला पाहायला भेटणार आहे, जिथं तुम्हाला पूर्ण साचे वगैरे टाकलेले असणार आहे आणि तोच तुम्हाला कला केंद्र पाहायला भेटणार आहे. बघा इथं तुम्हाला डेमो पाहायला भेटणार आहे. हा मेन असणार आहे जिथं तुम्हाला साचे वगैरे टाकलेले पाहायला भेटणार आहे. आणि याच्याच थोडा पुढं आल्यानंतर तुम्हाला हा बघा साचे कला केंद्र पाहायला भेटणार आहे. तुम्हाला जुना पोस्टर असणार आहे शिवशंभू कला केंद्र म्हणून. आणि याच्या आतमध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन पाहायला भेटणार, गणपती कलर केलेले. चला थेट जाऊया मंडळी आतमध्ये. जसं तुम्ही एंटर्स करणार तुम्हाला डेमो पीस सर्व पाहायला भेटणार आहे आणि मस्त अशी सजावट केलेली आहे. तुम्हाला सर्व गणपती पाहायला भेटणार आहे. बघूया एक एक गणपती आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. तर मंडळी पाहू शकता, पहिलाच गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा मस्त असं पितांबर मारलाय, सिल्वरिश पितांबर असणार आहे आणि ड्युअल टोन टाईप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. स्काय ब्लू पण पाहायला भेटणार आहे आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. पाहू शकता बाप्पानाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं सजवलं आहे आणि तुम्हाला 1.5 फुटामध्ये हा बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा हा पूर्ण बाप्पा असा असणार आहे. नेक्स्ट पण बाप्पा असणार आहे. फ्लावर हो बसलेला बाप्पा पाहायला तुम्हाला बसणार आहे. पाहू शकता पितांबर तुम्हाला येल्लो वेल्वेट पाहायला भेटणार आहे आणि शेला तुम्हाला वेल्वेटमध्येच असणार आहे. व्हायलेट कलर टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. दागिन्याने मस्त बाप्पाला सजवलं आहे. बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला हे बघा हे असं पाहायला भेटणार आहे बाप्पानाम. आणि बाप्पाचं फेटा पाहू शकता मस्त असं सजवलं आहे. ड्युअल टोन कलर असणार आहे. 2 कलर घेतलेत, जो शेल्याचा आणि पितांबरचा कलर आहे त्याच कलरमध्ये असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा 2 ते 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. पाहू शकता तुम्ही असं पाहायला भेटणार. नेक्स्ट वन तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. इकडे तुम्हाला मयूर पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता येल्लो असणार आहे, वेल्वेटमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि शेला पाहू शकता चॉकलेटी कलर असणार आहे आणि हातामध्ये बासुरी असणार आहे. कृष्ण अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता असं असणार आहे बाप्पानाम. आणि फेटा पण मस्त असं सजवलं आहे, द्वारकाधीश टाईपमध्ये फेटा सजवलेला पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा असणार आहे. 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. तर मंडळी नेक्स्ट वन असणार आहे 2.5 फुटामध्ये गणपती असणार आहे. ढोलकी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ढोलकीवर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. पितांबर पाहू शकता व्हाईटिश असणार आहे आणि फ्लावर्स डिझाईन पाहायला भेटणार आहे. कमरपट्टा व्हायलेट कलरमध्ये असणार आहे, वेल्वेटमध्ये. आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त असा हिऱ्यांनी सजवला आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा 2.5 फुटी असणार आहे. हा तुम्हाला ढोलकीवरचा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा नेक्स्ट पण गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे आणि तुम्हाला हा 5 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता तुम्हाला असा पितांबर पाहायला भेटणार आहे. फ्लावर डिझाईन असणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि मस्त असे हारांनी सजवलं आहे, हिरे वगैरे लावलेले आहेत. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला बाप्पा हा 5 फुटी असणार आहे. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं द्वारकाधीश टाईपमध्ये सजवलेला पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 5 फुटी असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार. तर मंडळी नेक्स्ट वन तुम्हाला पाहायला भेटणार आहे 5 फुटामध्ये हा हनुमंतराया पाहायला भेटणार आहे. तो पण 5 फुटामध्ये असणार आहे. दादाचीच इथली मॉडेल पाहायला भेटणार आहे. आणि राईट साईडला तुम्हाला हा गदा पाहायला भेटणार आहे. आणि खाली वाघाची चांबडी असणार आहे. आणि त्याच्यावर आरूढ झालेले बाप्पा पाहायला भेटणार आहे. रामनामात दंग असलेले बाप्पा असणार आहे. बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे, डायमंड वर्क केलेलं आहे. आणि शेला पाहू शकता, शेला तुम्हाला व्हाईटिश असणार आहे. हा बघा. आणि पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे ऑरेंज कलर टाईपमध्ये. या साईडला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि कमरपट्टा असणार आहे वेल्वेट ब्ल्यूमध्ये. पाहू शकता काही युनिक डिझाईन वाटते तुम्हाला. 5 फुटामध्ये हा बाप्पा असणार आहे. हनुमंत रूपामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम हा बघा असं असणार आहे. बाप्पानाम तुम्हाला फेटा पण मस्त असं सजवलं आहे.
मोस्टली तुम्हाला फेटे असेच टाईपचे पाहायला भेटणार आहेत. 2 किंवा 3 कलर असणार आहे. काही ठिकाणी मल्टी कलर असणार आहे. ब्रॉचेस वगैरे लावलेले आहेत आणि पाहू शकता पितांबर आणि शेला दोन्ही मॅचिंग असणार आहे. डार्क येलोइश टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि फुल बापा तुम्ही पाहू शकता. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हा 2 ते 2.25 फुटामध्ये असणार आहे बापा. नेक्स्ट वन बापा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कालिया नाग असणार आहे, खाली पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि त्या नागावर आरूढ झालेले कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फेटा पाहू शकता. फेटा असा असणार आहे, द्वारकाधीश टाईपमध्ये फेटा असणार आहे. बाप्पानाम तुम्हाला काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. हा बघा, शेला तुम्हाला स्काय ब्ल्यू असणार आहे. हातामध्ये बासरी पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर तुम्ही पाहू शकता येलोइश असणार आहे. फ्लावर डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि कमरपट्टा असणार आहे. कमरेला एक ब्रॉच पण टाकलेला आहे. हा बघा, काहीतरी युनिक तुम्हाला कृष्णरूप अवतारामध्ये गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाबा तुम्हाला हा 5 फुटामध्ये असणार आहे, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी नेक्स्ट वन असणार आहे 4 फुटामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. चौरंग असणार आहे आणि क्रीमिश कलर तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे. गोल्डन किनार असणार आहे डिझाईनमध्ये. आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. मस्त असं डायमंडनी सजवलं आहे. बाजूबंद वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि बापानाम पाहू शकता. बापानामामध्ये तुम्हाला त्रिशूल वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि फेटा मस्त असं सजवला आहे. हे बघा, ब्रॉचेस वगैरे भरपूर टाकलेत आणि कलरफुल फ्लावर्स लावलेले पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा हा तुम्हाला 4 फुटामध्ये असणार आहे. हा बघा, हा असा फुल बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 4 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. नारळ म्हणजे श्रीफल ज्याला बोललं जातं तो असणार आहे. आणि त्याच्यावर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार. व्हाईटिश पितांबर असणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन असणार आहे सिल्वर. आणि शेला पण तुम्हाला मॅचिंग पाहायला भेटणार आहे. दोन्ही हातामध्ये फ्लावर्स पाहायला भेटणार आहे. व्हाईटिश थीम असणार आहे बाप्पाची. बापानाम पाहू शकता. चंद्रकोर पाहायला भेटणार. वन साईड झूल पण पाहायला भेटणार आहे. आणि मस्त असं फेटा सजवलेला आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. 2 फुटामध्ये असणार आहे. नारळावर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि नेक्स्ट वन असणार आहे तुतारी पाहायला भेटणार आहे. हा पण 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. तुतारी असणार आहे. तुतारीवर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. शेला तुम्हाला पाहू शकता व्हाईटिश असणार आहे. त्याच्यावर सिल्वर डिझाईन टाईप पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर तुम्हाला वेल्वेटमध्ये पाहायला भेटणार आहे, रेड वेल्वेट टाईपमध्ये. आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. मस्त असं बाप्पानाम असणार आहे. आणि फेटा पण मस्त असं सजवलं आहे. फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. तुतारीवर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटते तुम्हाला. नेक्स्ट वन असणार आहे तुम्हाला सर्कलमध्ये सोफा टाईप पाहायला भेटणार. आणि बालमूर्त तुम्हाला पाहायला भेटतोय. पितांबर पाहू शकता. ड्युअल टोन टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. लाईट पिंकमध्ये असणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि बापामध्ये मोत्यांची माल असणार आहे. आणि बापानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि केस वगैरे लागले आहेत. बालमूर्त तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं सजवलं आहे. आणि हा 2.25 फुटामध्ये असणार आहे. 2.25 ते 2 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटते. म्हणजे नेक्स्ट वन 2 फुटामध्ये असणार आहे. पितांबर तुम्हाला रेड वेल्वेट टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. किनार तुम्हाला सिल्वर टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि शेला पाहू शकता व्हाईटिश असणार आहे. आणि शेल्याच्या किनारला तुम्हाला हे बघा असे मोत्यांचे डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा नाम पाहू शकता. बाप्पा नाम तुम्हाला ओम पाहायला भेटणार आहे. आणि फेडा पण मस्त असं सजवला आहे. हा 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. यात युनिकनेस पाहायला गेलं तर ओम तुम्हाला पाहायला भेटतोय. हा ओम आहे, त्याच्यावर आरूढ झालेला बाप्पा दाखवण्यात आलेला आहे. हा बघा, ह्या साईडने तुम्हाला पाहायला भेटणार. हा बघा, ओम स्वरूप असणार आहे. आणि त्याच्यावर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार 2 फुटामध्ये. नेक्स्ट वन असणार आहे चौरंगावर बसलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे. आणि व्हाईटिश थीम असणार आहे बाप्पाची, पाहू शकता तुम्ही. शेला आणि पितांबर दोन्ही मॅचिंग असणार आहेत. किनार तुम्हाला गोल्डन किनार पाहायला भेटणार आहे. हातामध्ये बाजूबंद वगैरे असणार आहे. आणि दोन्ही हातामध्ये फ्लावर्स पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा 2 फुटामध्ये असणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा पाहायला भेटतो तुम्हाला. तर म्हणेल नेक्स्ट वन असणार आहे मल्हारूप अवतारामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे पण 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. पगडी तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे. आणि भंडारा कापाली असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा पाहू शकता. हा 2 फुटामध्ये असणार आहे. अंगावर वाघाची कातडी पाहायला भेटणार आहे. खाली तुम्हाला पितांबर असणार आहे रेडिश वेल्वेटमध्ये. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. मल्हारूप अवतारामध्ये 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता. येलोइश टाईपमध्ये पितांबर असणार आहे, ड्युअल टोन टाईपमध्ये. आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे. किनार तुम्हाला रेडिशमध्ये पाहायला भेटणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि बापानाम पाहू शकता. बापानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. बापानाम आणि फेटा पण मस्त असं सजवलं आहे. येलोइश थीम पूर्ण असणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता मस्त छान वन असं वाटतं. आणि हा 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे तुम्हाला. म्हणले नेक्स्ट वन असणार आहे 2 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला डार्क पिंकिश टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. पितांबर आणि ड्युअल टोन टाईप असणार आहे. सिल्वरिश पण पाहायला भेटणार आहे. आणि
किनार तुम्हाला सेम सिल्वरमध्ये पाहिला आहे, डिझाईन असणार आहे. फेटा आणि शेला दोन्ही सेम मॅचिंग असणार आहे. आणि बापानाम पाहू शकता, बापानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि बापाचा फेटा पण मस्त असं सजवला आहे आणि फुल बापा तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. 2 फुटामध्ये हा बापा असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, हा पण तुम्हाला 2 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. सर्कल गादी असणार आहे आणि पितांबर पाहू शकता व्हाईटिश असणार आहे. शेला पण व्हाईटिश असणार आहे. किनार तुम्हाला ब्लूइश कलर असणार आहे, त्याच्यावर गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि बापानाम तुम्ही पाहू शकता, बापानाम तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. बापानाम फेटा पण मस्त बापाचा सजवला आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, हा पण तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. फेटा पाहू शकता, काहीतरी युनिक फेटा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. शेला पण तुम्हाला मॅचिंग असणार आहे. स्काय ब्लू आणि सिल्वरिश आहे, ड्युअल टोन टाईपमध्ये असणार. पितांबर पण तुम्हाला सेम मॅचिंग पाहायला भेटणार आहे. किनार असणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि हा फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा हा असा पूर्ण बाप्पा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे, 2.5 फुटामध्ये तुम्हाला ढोलकीवरचा बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता व्हाईटिश असणार आहे, त्याच्यावर फ्लावरची डिझाईन पाहायला भेटणार आहे. किनार तुम्हाला सिल्वरिश असणार आहे. कमरपट्टा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तो पण वेल्वेट व्हायलेट कलरमध्ये असणार आहे. आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि बापानाम पाहू शकता, बापानाम तुम्हाला असा असणार आहे. हा असा बापानाम पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फुटामध्ये असणार आहे. हा ढोलकीवर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो आहे, 2.5 फुटामध्ये असणार आहे तो पण. हा बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटतो. नेक्स्ट वन 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. गोल सर्कलमध्ये चौरंग पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता येलोइश असणार आहे आणि वेल्वेटमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि शेला तुम्हाला व्हायलेट कलर वेल्वेटमध्ये असणार आहे. आणि बाप्पाला मस्त असं हिऱ्याने सजवलं आहे, तुम्हाला पाहायला भेटतं. हे बघा बाप्पानाम तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे बाप्पानाम. आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे. सराउंडिंग तुम्हाला मोरपंख हाफ सर्कलमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. हा 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. गोल चौरंगावरचा बाप्पा बोलला जातो याला. आणि नेक्स्ट वन असणार आहे, नारळावरचा गणपती तुम्हाला श्रीफलावरचा गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे, तो पण 2.5 फुटामध्ये. आणि पितांबर पाहू शकता ड्युअल टोन टाईपमध्ये कलरफुल आहे. पितांबर व्हाईटिश आहे पण त्याच्यावर कलरफुल डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि किनार पण पाहू शकता सेम तुम्हाला शेला पण मॅचिंग असणार आहे. आणि फेटा पाहू शकता, बाप्पाचा फेटा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. पूर्ण व्हाईटिश थीम टाकलेली आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता चंद्रकोर तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाप्पानाममध्ये. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 2.5 फुटामध्ये असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. नारळावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे 2.5 फुटामध्ये. बॅक साईडला तुम्हाला लोड पाहायला भेटणार आहे बाप्पाच्या. आणि पितांबर पाहू शकता व्हाईटिश असणार आहे. किनार गोल्डन डिझाईनमध्ये असणार आहे. आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. दोन्ही हातामध्ये रेड फ्लावर्स असणार आहे. दागिने पाहू शकता व्हाईटिश दागिने असणार आहे. आणि बाप्पानाम तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं बाप्पाचा सजवला आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फुटामध्ये असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे 2.5 फुटामध्ये बाप्पा. तर मंडळी नेक्स्ट वन गणपती असणार आहे, 3 फुटामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि चौरंग असणार आहे. पितांबर पाहू शकता तुम्हाला क्रिमेश कलर असणार आहे. फ्लावर्स डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. मस्त असं डायमंड वर्क केलेलं आहे. मंडळी बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानामामध्ये तुम्हाला त्रिशूल पाहायला भेटणार आहे. हा बघा असं. आणि द्वारकाधीश टाईपमध्ये फेटा पाहायला भेटणार आहे. मस्त असं सजवलं आहे. तुम्हाला ब्रॉचेस वगैरे भरपूर पाहायला भेटणार आहे. एक मोरपंख असणार आहे. आणि फुल बाप्पा हा तुम्हाला 3 ते 3.25 फुटीमध्ये असणार आहे. हा बघा पाहू शकता असा बाप्पा पाहायला भेटणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे. मॉडेल नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला सेम बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, फक्त कलर चेंज आहे. तिकडं क्रीम कलर यूज केलेला पितांबर आणि शेल्याला, इकडे तुम्हाला व्हाईटिश पाहायला भेटणार आहे. पूर्ण शुभ्र थीम असणार आहे, व्हाईटिश थीम पाहायला भेटणार आहे. आणि डायमंड पाहू शकता, कलरफुल डायमंड यूज केलेले आहेत. आणि बाप्पानाम तुम्हाला सेम पाहायला भेटणार आहे. फेटा चेंज असणार आहे कलरमध्ये, त्याच्यामुळे युनिक पाहायला भेटणार आहे. हा बघा हा पण तुम्हाला 3 फुटामध्येच बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे सेम बाप्पा तुम्हाला 2.5 फुटामध्ये पण पाहायला भेटणार आहे. 3 फूट आणि 2.5 फूट या दोन्ही याच्यामध्ये हा बाप्पा पाहायला भेटणार आहे. चौरंग असणार आहे. इकडे तुम्हाला क्रिमिश कलर पाहायला भेटणार आहे. पितांबर आणि शेला दोन्ही मॅचिंग असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. बाप्पाना फेटा पण बाप्पाचा मस्त असं सजवलेला आहे. हा बघा हा पाहू शकता. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 2.5 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. चौरंगावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. मॉडेल नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. मल्हारूप अवतारामध्ये तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. फेटा पाहू शकता, फेटा असा असणार आहे. आणि कपाली तुम्हाला भंडारा पाहायला भेटणार आहे. नाम पाहू शकता असं पाहायला भेटणार आहे. रुद्राक्षांच्या माला वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता तुम्हाला रेड वेल्वेटमध्ये असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 2.5 फुटामध्ये असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. 2.5 फुटामध्ये मल्हारूप अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटतो. तर म्हणेल नेक्स्ट वन असणार आहे, हा पण तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर तुम्हाला
ड्युअल टोन टाईप असणार आहे, लाईट पिंकमध्ये पाहायला भेटणार आहे आणि किनार पाहू शकता गोल्डन आणि पिंकमध्ये पाहायला भेटणार आहे. डायमंड पण पाहू शकता, पिंकिशमध्ये डायमंड यूज केलेले आहेत, पूर्ण पिंक थीम असणार आहे. आणि बापानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि फेटा पण मस्त असं बापाचा सजवला आहे, पूर्ण पिंकिश थीम असणार आहे. हा फुल बापा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. 2.5 फुटामध्ये बापा असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे छोटे छोटे बाप्पा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 1 फुटामध्ये बाप्पा असणार आहे, बालमूर्त पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं सजवलं आहे. आणि पाहू शकता बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. शेला तुम्हाला ब्लूइश असणार आहे, गोल्डन डिझाईन असणार आहे. पितांबर पाहू शकता रेडिश टाईपमध्ये असणार आहे, किनार तुम्हाला येलोइश पाहायला भेटणार आहे. आणि खोड असणार आहे, झाडाचा खोड आहे, त्याच्यावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार आहे बालरूप अवतारामध्ये. पण तुम्हाला 1 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे. पितांबर पाहू शकता वेल्वेटमध्ये असणार आहे, येलो वेल्वेट. आणि किनार तुम्हाला मरून कलर टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता डिझाईन असणार आहे शेल्यावर तुम्हाला किनारवर, आणि वेल्वेटमध्येच पाहायला भेटणार आहे. दोन्ही हातामध्ये फ्लावर्स असणार आहे बाप्पाचे. बाप्पानाम पाहू शकता आणि फेटा पण तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. 1 फुटामध्ये हा बाप्पा असणार आहे. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे श्री दत्त रूपामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. तो पण 1 फुटामध्ये असणार आहे. बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि माला पाहायला भेटणार आहे तुला. आणि पितांबर पाहू शकता तुम्हाला ऑरेंज कलर असणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. आणि बाल बाप्पा वाटतोय तुम्हाला पाहायला हा बघा. आणि एका हातामध्ये तुम्हाला शंख पाहायला भेटणार आहे. हा फुल बाप्पा तुम्हाला 1 फुटामध्ये असणार आहे, असा पाहायला भेटणार आहे. आपल्याला नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे तुम्हाला हा 1.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. खाली तुम्हाला अष्टविनायक टाईप पाहायला भेटणार आहे. प्रत्येक याच्यात गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि त्यावर तुम्हाला बसलेला बाप्पा असणार आहे. आणि पितांबर पाहू शकता येल्लो असणार आहे, ती पण वेल्वेटमध्ये किनाराला गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि शेला पाहू शकता व्हायलेट कलर वेल्वेट टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम असा असणार आहे. आणि फेटा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे, दोन्ही कलरमधले फेटा पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा 1.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे असा. नेक्स्ट वन असणार आहे जास्वंदीचा फूल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा हा फूल असणार आहे, त्याच्यावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर येल्लोइश डार्क येल्लोइश टाईपमध्ये असणार आहे. किनार तुम्हाला पिंकिश असणार आहे. आणि वेल्वेटमध्ये शेला असणार आहे. हा बघा पाहू शकता त्याच्यावर फ्लावर डिझाईन असणार आहे. आणि बाप्पाला हस्तिदंत लावलेला आहे पाहू शकता हा बघा, त्यावर डिझाईन मारलेली आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता चंद्रकोर टाईप असणार आहे. आणि फेटा पण मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला हा 1.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. जास्वंदावर बसलेला बाप्पा पाहायला भेटतोय तुम्हाला. म्हणेल नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे तुम्हाला 2 ते 2.25 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा कलरवाला बाप्पा असणार आहे, पूर्ण तुम्हाला गादी वगैरे मारलेले. पितांबर पाहू शकता ऑरेंज कलर टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि इकडं शेला पाहू शकता, शेल्याला कलर मारलेला आहे. आणि 1 साईड गादी असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे, बाप्पानाम असणार आहे. आणि दोन्ही हातामध्ये फ्लावर्स तुम्हाला बाप्पाच्या पाहायला भेटणार आहे. हा फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, हा नारळावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. इथं तुम्हाला पितांबर ड्युअल टोन टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. किनार तुम्हाला व्हायलेट कलर असणार आहे, गोल्डन डिझाईन असणार आहे. त्याला पण तुम्हाला मॅचिंग पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता बाप्पानाम असा पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पाला फेटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. हा 1.5 ते 2.25 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे. नारळावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. पण बाप्पा असणार आहे, कमलावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. हा पण तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे, डिझाईन असणार आहे. आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. हा बघा शेला तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता हा बघा असं असणार आहे. सिम्पल बाप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, फक्त पितांबर आणि शेला कपड्याचा मारला आहे. आणि फुल बाप्पा पाहू शकता हा कमलावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटतो तुम्हाला. नेक्स्ट वन असणार आहे गोल चौरंग पाहायला भेटणार आहे, त्याच्यावर बाप्पा बसलेला आहे. आणि मस्त असं शेला पाहायला भेटतं आहे, त्याच्यावर डिझाईन असणार आहे, येल्लोइश शेला असणार आहे. आणि पितांबर सेम मॅचिंग असणार आहे. किनार तुम्हाला गुलाबी कलर पाहायला भेटणार आहे. आणि दोन्ही हातामध्ये तुम्हाला रेड फ्लावर्स पाहायला भेटणार आहे. पुढील बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा हा असा असणार आहे बाप्पानाम. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 2 ते 2.25 फुटी असणार आहे बाप्पा पाहू शकता. गोल चौरंगावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटतो आहे. हा बघा हे बघा मंडळी, अजून तुम्हाला भरपूर डेमो पाहायला भेटणार आहे. इकडं पाहू शकता हा नारळावरचा गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा पण 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. तसंच तुम्हाला इकडं ढोलकीवाला पण गणपती असणार आहे, तो पण तुम्हाला 2 फुटामध्ये भेटून जाईल. एका हातामध्ये तुम्हाला शंख पाहायला भेटणार आहे. आणि ढोलकी पाहू शकता हा 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. पाहू शकता इकडं तुम्हाला मल्हारूप अवतारामध्ये 2 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा हा असा असणार आहे. सेम बाप्पा मी तिकडं तुम्हाला दाखवले. आणि इकडं सिम्पल गणपती असलेला पेंट केलेला गणपती तुम्हाला पाहिजे असेल तो पण इथं व्हरायटी असणार आहे. ही बघा पाहू शकता गादी असणार आहे, गादीवर बसलेला बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला ऑरेंज कलर लाईट ऑरेंज टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. बाप्पांना पाहू शकता असं असणार आहे.
आणि हा तुम्हाला नाही बोलून आरामात 2 फुटामध्ये बाप्पा जाणार आहे. हा बघा, हा असा पाहायला भेटणार मंडळी. मस्त असं छोटेसे गणपती पण तुम्हाला 1 फुटामध्ये असणार आहे, ते पण सजावट केलेले पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा असा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर वगैरे क्रिमिश टाईप असणार आहे. खोडावर बसलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. तसंच साईडला पण तुम्हाला बाप्पा असणार आहे. हा पण तुम्हाला सजवलेला असणार आहे. शेला आणि पितांबर पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. चौरंगावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. इकडं अजून एक बाप्पा असणार आहे. हा पण तुम्हाला 1 फुटामध्ये असणार आहे. मस्त असं व्हाईटिश थीम दिलेलं आहे. क्रिमिश कलर टाईपमध्ये तुम्हाला फेटा आणि शेला आणि पितांबर तिन्ही तुम्हाला सेम मॅचिंग पाहायला भेटणार आहे. आणि किनार तुम्हाला सिल्वरिश असणार आहे. काय गोंडस बाप्पा वाटतात पाहू शकता. छोटे बाप्पा 1 नंबर वाटतात पाहू शकता तुम्ही. तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये कळवा. पहिले तुम्हाला मोठे गणपती पण पाहायला भेटणार आहे. जे ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेले तेच असणार आहे. आणि यंदाचा ट्रेंडिंग बाप्पा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, हनुमंतराया रूपामध्ये गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि इकडं जो गणपती मी तुम्हाला दाखवला तोच असणार आहे. आणि आता इकडं व्हाईटिश कलर मारण्याचा ट्राय चालू आहे. आणि काका असणार आहेत. काका आपलं नाव काय? रवींद्र परशुराम हातरे. आणि कुठले तुम्ही? पेन दादर. किती वर्ष झाली काम करता? दुसरा वर्ष. आणि हे व्हाईटिशच करता की फिनिशिंग वगैरे पण करता? फिनिशिंग बॉडी कलर सगळं करता. ओके काका, धन्यवाद काका. आणि हे बघा, अजून भरपूर गणपती लागणार आहेत. काहीच गणपती डेमोला दाखवलेत आणि इकडं अजून गणपती लागणार आहेत. थोड्याच टायमिंगमध्ये अजून गणपती पाहायला भेटणार आहे. आणि हे बघा, हा बॅकवर्क असणार आहे. पूर्ण बॅक साईडचा वर्कशॉप तुम्हाला पाहायला भेटतो. मंडळी पाहू शकता, आई एकविरावाला चिंबोरावाला गणपती जो पाहायला भेटतोय तोच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, तो पण असणार आहे. अजून तुम्हाला भरपूर गणपती पाहायला भेटणार आहे. सो हे नॉर्मल दाखवले. आणि हनुमंतराया हे बघा पाहू शकता तुम्ही. हा तुम्हाला 2 फुटामध्ये पण बाप्पा पाहायला भेटणार आहे. काय योगा आहे पाहू शकता. यंदाची ट्रेंडिंग मूर्ती ती पण तुम्हाला आता फक्त 2.5 फुटामध्ये पाहिजे असेल कोणाला. मंडळी, यंदाची ट्रेंडिंग मूर्ती जी हनुमंतराय रूपामध्ये गणपती बाप्पा पाहायला भेटतोय तोच तुम्हाला भेटणार आहे 2 फुटामध्ये फक्त शिवशंभो कला केंद्रामध्ये. आणि हा बघा पाहू शकता तुम्ही, हा असा बाप्पा असणार आहे. हा तुम्हाला 5 फुटामध्ये दाखवले. हा 2026चा ट्रेंडिंग गणपती आणि तो पण तुम्हाला फक्त 2 फुटामध्ये असणार आहे. हे बघा मंडळी, असे डायरेक्ट ट्रक लागले जातात होलसेलला. आणि इकडं पूर्ण साचे टाकायचं काम चालू आहे. काका पण आहे ते बघा, सगळे गँग असणार आहे. आता काय सगळे ओळखीचे झाले आहेत. आणि इकडं सगळे 2 फुटाचे ना, हे सगळे 2 फुटाचे गणपती इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा, हे सगळे स्लॉट 2.5 फूट पण भेटणार आहे का? 2.5 फूट चौरंग असणार आहे. आणि रबर साचा पाहू शकता 2.5 फूट चौरंगाचा, जो तुम्हाला ऑलरेडी मी पेंट करून दाखवलेला आहे. तिकडचा होता, सजावट वगैरे केलेला आहे. आणि इकडे भरपूर साचे टाकण्यात येणार आहेत. हे बघा, आणि हे बघा, तावरा कोण चेक करतोय? हा वाला फेट्यावर आरूढ झालेला शंकर रूप अवतार पाहायला भेटणार आहे. आणि सर्व पॅच जॉईंट करण्यात येत आहे. इथं मोठमोठे गणपती असणार आहेत. आणि हे बघा, ही POPची गाडी डायरेक्ट आलेली आहे. आणि इकडं अख्खेच्या अख्खे गणपती 5-5 फुटाचे. बघा काय बोलता? मजेत एकदम. हा बघा, हा ओपन करून पाहायला भेटणार आहे. हा बघा, इथं पाहू शकता कालिया नागावरचा गणपती तुम्हाला राधाकृष्ण रूपामध्ये. आणि हे बघ, हा साचा असा टाकलेला आहे. आणि इकडं पण भरपूर असणार आहे. हा एक टोटल 9 गणपती ऑलरेडी मी दाखवलेले आहेत. सर्वजण एक गणपती काढतात. हा कालिया नागवाला गणपती. हा बघा, हा साचा आहे. इकडं तुम्हाला हनुमान रूपातवाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा हनुमान रूपवाला बाप्पा असणार आहे 5 फुटामध्ये. हा बघा, दादूस जे एक्स्ट्रा हात वगैरे लागले ते पण करत बसलाय. आणि इकडं ढोलकीवाला गणपती तुम्हाला पाहायला भेटणार, त्याचा पण साचा असणार आहे. त्याचा पण साचा हा बघा, हा इकडं चालूच आहे काम. ऑलरेडी एक साचे काढून झालेले आहेत, भरपूर साचे झालेले आहेत. सकाळी स्टार्ट करतात. हे बघा, हा बघा, हा 5 फुटी आहे गणपती. आणि फेट्यावरचा गणपती असणार आहे 5 फुटामध्ये. आणि इकडं बघा, जोर करताय.
कुठल्या याच्यात त्याच्यात नको त्याच्यात आम्हाला नको अरे एवढा मंडळी तुम्हाला साचा पुन्हा एकदा पाहायला भेटणार आहे. 5 फुटामध्ये असणार आहे. हा बघा फ्रंटचं ओपन केलेलं आहे हा साचा. आता जे एक्स्ट्रा पार्ट असणार ते सिंगल सिंगल काढले जाणार आहेत. हा बघा आणि नंतर तुम्हाला पूर्ण गणपती पाहायला भेटणार आहे. हा बघा हा इथं साचा आता काढला जाणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला रबर कोटिंग पाहायला भेटणार आहे. ती पण नंतर काढली जाणार आहे. आणि ह्या साच्यांना तुम्हाला पाहायला भेटतोय हात वगैरे पकडायला ठेवलेले असतात. हे बघा असा आधार बनवायला लागतो जेणेकरून साचा हातात बसला पाहिजे. सो PUPचेच हे पॅच मारले जातात एक्स्ट्रा. हे बघा एवढे मोठे स्लॉट असतात. एक एक स्लॉट काढायला लागतो आणि स्लॉट जसा तसा ठेवायला लागतो कारण पुन्हा हा साचा भरायचा असतो. त्याच शेपप्रमाणे तो बाप्पा निघाला पाहिजे. दुसरा पण गणपती निघेल तो. सो आता ऑलमोस्ट होत आलं आहे. 2 ते 3 पार्ट राहिलेत. एक एक निघालेत. आता राहणार आहे रबर साचा. तो डायरेक्टली खेचण्यात येणार आहे आणि बाप्पा आकार घेणार आहे. तेच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा शंकररूप अवतारामध्ये बाप्पा हा तुम्हाला पाहायला भेटतोय. फेट्यावाला असणार आहे. तो पण साचा टाकलेला आहे. बघू आता कसा पाहायला भेटतोय. बघूया आता मेन आहे. हा बघा साचा पूर्ण साईडला काढला आहे. जो PUP होता तो तुम्हाला साईडला अख्खा काढलेला आहे. आता रबर साचा राहिलेला आहे आणि तो आता ओपन करायला लागेल. बघा हा मंडळी तुम्हाला आता बाप्पा काढताना पाहायला भेटणार आहे आणि रबर साचा ओपन करतात. पाहू शकता तुम्ही. हा बघा हा बघा हा बघा बाप्पा निघालाय आणि बाप्पाने आकार घेतलाय. तोच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार. हा बघा मस्त असं दिसतोय तुम्हाला. हा बघा तर नंतर राहिलेले हात वगैरे पाय वगैरे असणार आहेत ते जॉईंट सर्व करण्यात येईल आणि बाप्पा पूर्णपणे तयार होणार आहे. मस्त वाटला. ओके हा बघा हा यंदाचा ट्रेंडिंग तुम्हाला हनुमंतराया पाहायला भेटणार आहे. तो पण 5 फुटामध्ये असणार आहे आणि तोच बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. हा बघा हा बघा हा हनुमंतराया. आता पूर्ण साचा वगैरे साईडला करून रबर कोटिंग राहील. नंतर मग तो रबर कोटिंगमधून बाहेर केला जाईल. मंडळी पाहू शकता आता रबर साचा राहिलेला आहे. तो बॅक साईडला आता घेऊन नंतर रबर साचा काढण्यात येईल आणि बाप्पा आकार घेणार तेच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता बाप्पाचा जो रबर साचा आहे तो पूर्ण काढण्यात येणार आहे. पाहू शकता तुम्ही. हा बघा हा बघा हा बघा हा आता पूर्ण बाप्पा तुम्हाला निघताना पाहायला भेटणार आहे. रबर साचा खेचण्यात येणार आहे. हा बघा हा बघा पूर्ण बाप्पा तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे. हा बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हनुमान रूपात तुम्हाला बाप्पा पाहायला भेटतोय. पूर्ण साचा ओपन केलेला आहे. हा बघा रेडी झालाय. कसं वाटतंय दादूस? मस्त एक नंबर वाटतंय. तुला कुठला आवडते बाप्पा यंदाचा? यंदाचा हनुमानच फेमस आहे आमच्याला. हनुमानच फेमस असणार आहे. नाव काय तुझा दादूस? राजू पाटील. आणि कुठला दादूस? दादर. किती वर्ष काम करतोस तरी? मी काम करते जवळजवळ 2 वर्ष काम करते. 2 वर्ष झाली. हा. ओके दादूस धन्यवाद. हा. मोठं पूर्ण झालेलं आहे आणि इकडं आता छोटेवाले चालूच आहेत. हे बघा पाहू शकता चुल्हे आणि इकडं PUPच्या जसं संपतात तशा एक्स्ट्रा आणल्या जात आहे आणि आता पावसाला सुरुवात झाली. तर मंडळी ऑलरेडी शिवशंभूचे एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण कोरे नवीन 2026चे गणपती पाहायला भेटले. ती व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर मी आय बटनवर लिंक देतो आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की व्हिजिट करा शिवशंभू कला केंद्राला. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.